इथून पुढच्या ज्या ग्रामपंचायत निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, याच्यावरती बहिष्कार टाकून या 15 दिवसांनी सगळे पोरं, मोठाले माणसं, म्हातारे माणसं सगळे पंचायत समितीला घेऊन जाऊन ग्रामपंचायत आंबेगाव आणि पाचघर या ग्रामपंचायत हद्दीमध्ये या 2 वस्ती आहेत. आपण त्या वस्तीवरती आलो आहोत. या नागरिकांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय समस्या तुमच्या? आमच्या समस्या अशा आहेत का, ग्रामपंचायत आमच्या रस्त्यांकडे पूर्वीपासूनच म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून लक्षच दिलेलं नाही. त्यामुळे का बरं लक्ष दिलं नाही? पण काय आता हे राजकारणी मंडळी काय करत असतील त्यांनाच माहिती. आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातो, अर्ज देतो, काय कागद कुठं काय पाहिजे ते पुरावा सादर करतो, पण कुणीही लक्ष देत नाही. सरपंच, उपसरपंच कोणीच लक्ष देत नाही. काल तुम्ही एका आजीला तुम्ही झोळी करून नेले. हो. कशी परिस्थिती होती सगळी? लय भयानक साहेब परिस्थिती. गुडघे एवढला चिखल, त्याच्यातून जोळे करून पेशंटला खांद्यावर जोळे करून न्यायचं म्हणजे सोपं नाही. आता तुम्ही तर साहेब रस्ता बघितलाच येता येता काय परिस्थिती आहे ती. या ठिकाणी सरपंच कोण आहे तुमच्या ग्रामपंचायतला? सरपंच अनिता रोहिदास डोके सरपंच आहेत आणि उपसरपंच राजेंद्र गायकर म्हणून. मग तुम्ही त्यांच्याकडे काय अर्ज वगैरे केले होते का? आम्हाला रस्ता पाहिजे ना, आम्हाला रस्त्याचे काय जरा तुम्ही मुरमकरण करा, खडीकरण करा वगैरे असं काय तुम्ही बोलले होते का? ग्रामपंचायतला दरवेळेस ग्रामसभा असली का आमचे अर्ज असतात. परत ग्रामसभेमध्ये आम्ही ते मांडत असतो. मग तुमच्या अर्जांचा विचार केला जात नाही असं म्हणजे तुम्हाला? हो, कितीतरी वर्ष झाले. हा हा. साधारणतः या ठिकाणी किती लोकसंख्या असेल तुमच्या वस्तींची? 150 ते 200 लोकसंख्या असेल. काही शाळेची मुलं, शाळेच्या मुलांची एवढी भयानक परिस्थिती आहे का बोलता सोय नाही. गुडघ्या एवढल्या चिखल तुडवत आंबेगावांना, पाचघरला पोरं शाळेत जातात. कोण विचार करते का? मग तुम्ही या संदर्भात काय तक्रार केली होती का तुम्ही? हो, तक्रारी चालूच आहेत आमच्या. मग कोण काय लक्ष देऊ राहिलं नाही. अशी परिस्थिती आहे का कोणच म्हणजे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार कोण असतील ते कोणच विचार करत नाही या वस्तीचा. एवढी भयानक परिस्थिती आहे का सर्व जंगलाचा परिसर आहे या भागात. जंगलाचा परिसर, वाघाची भीती, बाकीच्या बारा भानगडी, लय काय काय विषय आहेत. रस्त्याच्या कडेनी गुडघ्या एवढलं गवत, तिथं बारकाली पोरं जातात. हा विचार करता इथून पुढं जर लक्ष दिलं नाही तर आम्ही इथून पुढे येणाऱ्या निवडणुकीत कुठेही सहभाग घेणार नाही. जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, काहीही असो, याच्यामध्ये कोणीही सहभाग घेणार नाही, कोणीही मतदान उभं राहणार नाही, अशी वस्तीची मंडळी सर्व म्हणत आहे. या भागातले जिल्हा परिषद सदस्य कोण होते पहिले? जिल्हा परिषद सदस्य अंकुश शेठ आमले होते. मग त्यांनी या भागात काय लक्ष दिलं नाही का? लक्ष दिलं, पण वाड्या वास्त्याला काम राहिलंच. आमच्याकडे आज सध्या अशी परिस्थिती आहे, आम्हाला जाण्यासाठी हा रस्ता नाही. रस्ता आहे पण तो गुडघ्या एवढाला चिखल आहे. जाण्यासाठी एखादं जर पेशंट असलं, पेशंटला आपण जुळी करून रस्त्यानं जाऊ शकतो एवढं. आणि ग्रामसभेत गेलो, ग्रामसभेत बसलो की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लक्ष दिलं का त्यांनी आमच्यावर काहीतरी बहिष्कार टाकायचा आणि हे ते करायचं आणि त्याच्यात हे माणसांना फक्त गपचिक बसवायचं असं हा विषय मांडतात ते. आणि त्यांना ग्रामसभा, मतदान कुठे येते असलं की रोज रात्रीचं उठायचे, इथं यायचं, बसायचं. त्यांनी 4 लोकांना सांगायचं असं असं आहे बुवा आमच्याकडे. काय सांगतात, रस्ते करून देतो की परत नंतर झाले का
निवडणूक झाली का रस्तेच नाही करून देणार, मग त्यांचंच तिकडंच हे होणार. काय सगळी या गावामध्ये परिस्थिती आहे, आपण काय सांगाल? हे स्वतंत्र झाल्यापासून ह्या गोष्टीला अजून रस्ताच नाही. इथल्या लोकांना पोरांना शाळेत जायला रस्ता नाही, शेती मालकाला रस्ता नाही. गुडघ्या एवढ्या गावातून पोरांना शाळेत जावते. म्हणजे सगळ्यात वस्ती अशा सगळ्या किती वस्तीत आहे ज्या वस्तीला रस्ता नाही आता सध्या? असे 4-5 वस्ती आहेत. 4-5 वस्ती आहेत. म्हणजे ग्रामपंचायत यांच्याकडे लक्ष देत नाही का? हा, ग्रामपंचायत लक्ष देत नाही. आता मला सांगा, ही जी ग्रामपंचायत आहे, पेसा ग्रामपंचायत आहे, पेसा ग्रामपंचायतला स्वतंत्र निधी भेटला जातो, मग तो निधी कुठे खर्च केला जातो? तो निधी कळूनच देती नाही. निधी कुठं वापरलाय, काय झालंय, कुठं पैसा खर्च केलाय, हे कोण सरपंच सांगाय ना, कोणी पेसा कमिटी काय कळून दे ना, काय कळतच नाही. पण आपला अधिकार आहे, आपण त्या ग्रामपंचायत विचारलं पाहिजे, बाबा हा निधी कुठे खर्च झाला, आपण विचारलं पाहिजे ना. ग्रामसभेत आम्ही साहेब विचारणा करतो, पण इथून पाठीमाग पेसाचा निधी जो जेव्हापासून जमा होतोय तो त्या दिवसापासून आजपर्यंत आम्हाला कुठंच माहीत झालं नाही का निधी कुठं खर्च केलाय का कुठं काय केलंय. आता आम्ही पुढच्या ग्रामसभेत माहितीचा अधिकार टाकून पेसाचा खर्च कुठं कुठं वापरला गेलाय हे चौकशी करणारच आहेत. पण त्याआधी ही काय भयानक परिस्थिती चालू आहे आमच्या भोवती. शाळेतली पोरं असतील, म्हातारे माणसं असतील, कोणी गावात रेशनिंगला जरी जायचं असलं तरी गावापासून तो जो रेशनचं जे काही धान्य भेटतंय ते खांद्यावरती घेऊन पायी पायी या वस्तीपर्यंत जवळजवळ 2 किलोमीटर यावं लागतंय. एवढी भयानक परिस्थिती आहे. इथल्या लोकांनी जगायचं कसं? भूमिका काय असणार आहे पुढची? भूमिका साहेब अशी आहे आमची, ह्या 15 दिवसात जर आमच्या रस्त्याला मुरम काही खडीकरण काही जर करत नसतील तर आम्ही तिथे अर्ज देऊन बहिष्कार टाकणार आहेत की आम्ही इथून पुढं कुठल्याही मतदानाला मतदान करणार नाही. पण आता मतदान करणं हा आपला अधिकार आहे, तुम्ही असा निर्णय तुम्ही काय घेताय? अहो, जर इथं आमच्या वस्तीला काही जर योजनाच भेटत नाही तर मतदान करून यांना निवडून देऊन काय करायचं? निवडून दिलं, हे मतदानाच्या आधी महिनाभर येणार, लोकांना काहीतरी हे दाखवणार, आमिष दाखवणार, असं करतो तसं करतो. सगळे येतात, मतदान मागतात. मतदान झालं की ते निघून जातात. निवडून आले का त्यांच्या ते तिकडं राजेशाहीत फिरणार मस्तपैकी. इकडं वाड्या वस्त्या गेल्या. पण तरी पण आपल्याला लोकशाहीने आपला अधिकार दिलाय, मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा, मतदान काम ह्या 15 दिवसात जो काम करीन व्यवस्थित, कुठं मुरम टाकन रस्त्याला, रस्ता व्यवस्थित कर, गावापर्यंत तरी जायला साहेब रस्ता व्यवस्थित पाहिजे ना. हे बारकाली पोरं जे आहेत ते इथून पायी चिखल तुडवत गावात जातात शाळेत. तुम्ही आमदारांकडे काही पत्रावर केलता? आमदारांकडे सांगितलेलं आहे, पंचायत समिती सगळीकडे आम्ही अर्ज केलेले आहेत, पण कोणीही इकडे लक्ष दिलं नाही. गावापर्यंत येणार, जिथपर्यंत गाडी ती मोठी तिथपर्यंत येणार, बसून तिथून मस्तपैकी हातवरती करणार आणि निघून जाणार. इकडं वाड्या वस्त्या राहिल्याच अशाच. या ठिकाणी सगळी तुमची आदिवासी लोकांची लोकसंख्या सगळी किती आहेत या गावामध्ये? लोकसंख्या तरी एक 700-800 लोकसंख्या असेल आदिवासी. मग 700-800 लोकसंख्या असलेल्या सर्व वस्तींवरती हाच हे का? हो, सर्व वस्तीवरती हीच परिस्थिती आहे. चिखलच तुडवत जावा लागतो. कोणतीही वस्ती घ्या तुम्ही, मेंगाळवाडी असेल, इनमवाडी असेल, इकडं मोरदारा असेल, तिकडं मध्ये वस्ती असेल, कळम जायची मध्ये वस्ती, सगळीकडे जागल शेत, वड शेत, सर्वच सगळा चिखलच आहे रस्त्याला. आपण पाहिलं ग्रामपंचायत आंबेगव्हाण पाचघर या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ज्या वडशेत, जागरशेत,
अनेक ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यावरती अक्षरशः चिखल तुडवत आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ह्या नागरिकांच्या समस्या ह्या आत्ताच्या नाहीच आहे, ही अनेक वर्षापासून त्यांच्या समस्या आहेत. आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या की कशा प्रकारे त्यांना या रस्त्याचा त्रास होत आहे. गेले 2 किलोमीटरपासून हा रस्ता अगदी पूर्णपणे चिखलाने भरलेला आहे. या ठिकाणी जाणारे जी शाळेची मुलं आहेत त्यांना देखील त्रास होत आहे. काहींची अशा म्हणणे आहेत की या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे आमच्या मुलांची लग्न देखील जमत नाहीये. मग या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते लक्ष देणार आहेत की नाही, किंवा या ठिकाणी जी ग्रामपंचायत आहे जर पेसासाठी जर निधी देत असेल, पेसा ग्रामपंचायतीसाठी हा स्वतंत्र निधी येत असतो आणि तो निधी आदिवासींच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांची रूढी परंपरा आहे त्यावरती तो खर्च केला जावा असं त्या पेसा कायद्यामध्ये सांगितलं जातं. पण या ठिकाणी पेसा कायद्याची अंमलबजावणी होते की नाही, या ठिकाणी ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी आपण समजून घेतल्या. स्थानिकांचं म्हणणं आहे की आम्हाला जो निधी येतोय तो कुठे खर्च होतोय हे आम्हाला देखील समजत नाहीये. मग ग्रामपंचायत नेमकं काय करत आहे. आपण या ठिकाणी त्यांनी मत मांडलं की येणारी जी निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा येणारी पुढची आमदारकीची निवडणूक असेल, या सर्व निवडणुकीवरती या ठिकाणी जे वस्ती आहे यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आम्ही मतदानामध्ये सहभाग घेणार नाही असं त्यांनी या ठिकाणी ठाम भूमिका वापरली आहे. कारण अनेक वर्ष आम्ही मतदान करून आम्हाला याचा काही फायदा होत नाहीये, कारण आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून देत आहे ते आमच्याकडे लक्ष देत नाहीये, यांचा आरोप आहे. आपण या सगळ्या बाबी या ठिकाणी समजून घेतल्या. तुम्ही पाहत राहा प्रत्येक घटनेचा विश्वासू साक्षीदार, जुन्नर डायरी.